Welcome to Mahali's Academy. Engineering Mechanics. Unit 1. Ideal Load and Ideal Effort. Reversible and Irreversible Machine. By Professor Nikhil Mahali. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे आयडियल लोड. आयडियल लोडला मी काय म्हणतो, लोड म्हणजे डब्ल्यू. लोड म्हणजे कोण आहे, डब्ल्यू. आणि आयडियलचा आय असा खाली लिहितो, कारण नॉर्मल डब्ल्यू आणि आयडियल लोड म्हणजे आयडियल डब्ल्यू यात फरक कळावा म्हणून डब्ल्यू आय केलं बरं का त्याला. आता सांगा बरं आयडियल लोड म्हणजे काय. आयडियल शब्दाचा अर्थ डायरेक्ट डोक्यात फिट करा, विदाउट फ्रिक्शन. मग जर मशीन मध्ये फ्रिक्शन नाहीये आणि मग मी एफर्ट लावला आणि एफर्ट लावल्यानंतर जो लोड लिफ्ट झाला फ्रिक्शन नसताना, त्या लोडला म्हणायचं आयडियल लोड. आयडियल लोड त्याला म्हणतात जेव्हा तो लोड लिफ्ट केला गेला जेव्हा मशीन मध्ये फ्रिक्शन 0 होतं. कळतंय का. द लोड लिफ्टेड by given effort when friction is 0, then it is called as ideal load. आयडियल लोड त्याला म्हणतात की तो लोड ज्यावेळी तुमचं फ्रिक्शन 0 होतं, मशीन मधलं फ्रिक्शन 0 असताना जो लोड उचलला जातो त्याला म्हणतात आयडियल लोड. मग आयडियल लोडचा पण फॉर्म्युला आहे, ऐका ना. आयडियल लोड मध्ये काय असतं, एमए इज इक्वल टू काय असतं, एमए म्हणजे आयडियल मशीन मध्ये एमए इज इक्वल टू व्हीआर असतं फॉर आयडियल मशीन. जगातल्या कुठल्याही आयडियल मशीन करता एमए आणि व्हीआर इक्वल असतो, हे तर मान्य आहे ना. मग एमए चा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन टी. व्हीआर चा फॉर्म्युला काय, व्हीआर ते नका लावू, व्हीआरच राहू द्या. आता मी काय म्हणतो, आपल्याला आयडियल लोड काढायचा आहे, मग या लोडला आयडियल करण्यासाठी इथं आयडियल. मग आता पी इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन बाळांनो आयडियल लोडचा फॉर्म्युला तयार झाला ना, पी मल्टिप्लाइड बाय व्हीआर. आली आयडिया कसं केलं गेली. मग आयडियल लोड जर असेल तर मग आयडियल एफर्ट पण असेल का रे, आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट कोणता असेल बरं, तो एफर्ट म्हणजे लावलेला तो एफर्ट, मशीन मध्ये लावलेला तो एफर्ट जेव्हा मशीन मध्ये फ्रिक्शन 0 होतं. मग फ्रिक्शन 0 असताना लावलेल्या एफर्टला आयडियल एफर्ट म्हणतात. मग आयडियल एफर्टचा फॉर्म्युला तयार करावा लागेल आपल्याला. झालं, या मग डेफिनेशन. द अप्लाइड एफर्ट फॉर अ गिवन लोड, the applied effort for a given load when friction is 0 is called as ideal effort. आयडियल एफर्ट त्याला म्हणतात ज्यावेळी तुमच्या मशीन मध्ये फ्रिक्शन 0 होतं त्यावेळी लावलेला एफर्ट, याला म्हणतात आयडियल एफर्ट. परत एकदा मला सांगा, कुठल्या आयडियल मशीन करता एमए इज इक्वल टू व्हीआर असतो का, असतो. पण एमए म्हणजे कोण आहे, डब्ल्यू अपॉन पी आहे का. पण मला आयडियल एफर्ट पाहिजे, एफर्ट म्हणजे पी आणि आयडियल साठी आय. पी आय इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मग व्हीआर इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन झाला ना फॉर्म्युला तयार. मग बाळांनो आयडियल एफर्टचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन व्हीआर. झाला फॉर्म्युला डेव्हलप. काय अवघड नसतं रे, खूप इझी आहे, फक्त कळा व्यवस्थित. अजून 10 मिनिटं घेतोय मी.
10 मिनिटात सगळी थिअरी संपेल, म्हणजे उद्याच्या नवीन लेक्चर पासून आपल्याला प्रॉब्लेम चालू करता येतील. झालं का लिहून? कुणी मागं तर नाही ना? मशीन मध्ये फ्रिक्शन नसताना लावलेला एफर्ट याला म्हणतात आयडियल एफर्ट. मशीन मध्ये फ्रिक्शन नसताना उचललेला लोड याला म्हणतात आयडियल लोड. त्याचे फॉर्म्युले पाहिले. आता अजून एक कन्सेप्ट आहे, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. आता आयडियल मशीनचा विचार काढून टाका आणि प्रॅक्टिकल मशीनचा विचार करा. प्रॅक्टिकल मशीन किंवा रिअल मशीन मध्ये काय असतो? फ्रिक्शन असतो. मग मला सांगा, जर समजा फ्रिक्शन नव्हतं त्यावेळी जास्त लोड उचलला जाईल का फ्रिक्शन असताना जास्त लोड उचलला जाईल? व्हेरी गुड, बरोबर आहे. ज्यावेळी फ्रिक्शन नाहीये तेव्हा तुम्ही लावलेल्या एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट होईल, पण फ्रिक्शन आल्यामुळे झालं काय की लोड कमी उचलला गेला, मग काहीतरी लोड लॉस झाला ना. म्हणून तोच कन्सेप्ट आहे, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. ऐका ना, लोडला मी म्हणतो डब्ल्यू, पण तो फ्रिक्शन मध्ये लॉस झालेला काढायचा आहे, म्हणून इथं लिहितो एफ. डिनोशन पण बघा बरं का कसे आहेत. The load which is lost due to friction is called as load lost in friction. याला म्हणतात लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. मग लोड लॉस्ट इन फ्रिक्शन कसं निघेल रे? हे बघा बरं का, माझा कन्सेप्ट क्लिअर आहे, तुमचा पण क्लिअर होऊ द्या. इकडे बघा, टोटल जो आयडियल लोड आहे तो 3 प्रकारचे लोड आहे असं समजा, बरं का रे. एक लोड डब्ल्यू, एक लोड डब्ल्यू आय, एक लोड डब्ल्यू एफ. आता डब्ल्यू आय तो लोड आहे जो फ्रिक्शन नसताना उचलला जाईल, आणि डब्ल्यू तो लोड आहे जो फ्रिक्शन असताना उचलला, आणि डब्ल्यू एफ तो लोड आहे तो लोड लॉस झाला फ्रिक्शन मुळे. फॉर एक्झाम्पल, फ्रिक्शन नसताना लोड उचलला 100 न्यूटन. किती उचलला? 100 न्यूटन. आणि फ्रिक्शन असताना तो उचलला गेला 80 न्यूटन. मग 20 न्यूटनचा लॉस झाला. मग डब्ल्यू एफ कसा काढणार तुम्ही? 100 - 80. मग फ्रिक्शन मुळे किती लॉस झाला माझा? मग आपल्याला त्या डब्ल्यू एफ चा फॉर्म्युला काढायचा आहे. मग मी कसं काढणार? कळालं ना तुम्हाला? तुम्हाला हे कळालं का मला सांगा? हा एक्झाम्पल कळालं का? मग फॉर्म्युला कळालं. डब्ल्यू एफ चा फॉर्म्युला काय होईल बरं? डब्ल्यू आय मधून मायनस करायचा, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. मग तुम्ही म्हणता सर डब्ल्यू आय काय आहे? आयडियल लोड. डब्ल्यू काय आहे? प्रॅक्टिकल लोड. आणि डब्ल्यू एफ काय आहे? लोड लॉस इन फ्रिक्शन. कन्सेप्ट कळालं? एक्झाम्पल लिहायची आवश्यकता नाहीये. म्हणजे मी असं म्हणू शकतो, डब्ल्यू आय इज ऑलवेज ग्रेटर दॅन डब्ल्यू. आता एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट म्हणजे पी आणि लॉस्ट इन फ्रिक्शन आहे म्हणून पीएफ. The effort which is lost due to friction, असं एफर्ट जे फ्रिक्शन मुळे लॉस झाला, is called as effort lost in friction. Effort lost in friction. हे आता मला सांगा बरं का, मी एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल लोड आहे मुलांना 100 न्यूटनचा लोड आहे. आता 100 न्यूटनचा लोड उचलायला फ्रिक्शन नाही बरं का. 100 न्यूटनचा लोड उचलायला फ्रिक्शन नसताना मला ताकद लावावी लागत होती 30 न्यूटन. फ्रिक्शन नाही,
एवढा लोड उचलायला एवढी ताकद लावावी लागत होती, एवढा एफर्ट लावावा लागत होता. आता फ्रिक्शन आल्यामुळं तेवढाच लोड उचलायला जास्त ताकद लागेल का कमी? कस काय कमी लागेल? हे बघा, हे लोड आहे, मी या लोडला उचलतोय, आता फ्रिक्शन झालं मग ताकद कमी लागेल का जास्त? जास्त लागेल. लॉजिक विचार करा ना. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली एफर्ट 40 न्यूटनचा लावावा लागला. मग टीएफ म्हणजे काय? जो तुम्हाला लावावा लागला त्याच्यातून जो तुम्हाला लागायला पाहिजे होता तो वजा करायचा. तुम्हाला लावावा लागला 40 आणि ऍक्च्युअली किती लागायला पाहिजे होता? 30च लागायला पाहिजे होता. म्हणजे फ्रिक्शन मुळे किती लॉस झाला? मग कशातून काय मायनस करावं लागेल सांगा फॉर्म्युला. म्हणजे ऍक्च्युअल एफर्ट मधून आयडियल एफर्ट सबट्रॅक्ट केला की एफर्ट लॉस इन फ्रिक्शन येतो. काही शंका? एक्झाम्पल समजलं का? मग मला सांगा मोठा कोण आहे? ऍक्च्युअल एफर्ट की आयडियल एफर्ट? ऍक्च्युअली लावा लागला तो मोठा आहे, कारण आयडियली तो कमी लागायला पाहिजे होता. कसं आहे ना, सोपं आहे, समजून घ्या. आपली नोटबुक कर परफेक्टली कम्प्लीट ठेवा बरं का. इतका परफेक्ट स्टडी करा ना. ऑनलाईन वाल्यांना सगळं व्यवस्थित ऐकू आणि लिहिता येतंय ना? ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे ना? सांगा, कुठे अडकत तर नाही यामध्ये मध्ये व्हिडिओ? ओके, चला बरोबर आहे. लिहिलं केवढं? अरे हीच एकटी माग राहते. झालं लिहून? शेवटचा कन्सेप्ट, शेवटचा कन्सेप्ट, कंडिशन ऑफ मशीन, कंडिशन ऑफ मशीन फॉर रिव्हर्सिबिलिटी, कंडिशन ऑफ मशीन फॉर रिव्हर्सिबिलिटी. स्टार करा, भरपूर वेळा एक्झाम आलेले. आता मशीनचे दोन टाईप तर तुम्ही पाहिले, प्रॅक्टिकल मशीन, आयडियल मशीन. आयडियल मशीन मध्ये फ्रिक्शन नसतं, प्रॅक्टिकल मशीन मध्ये फ्रिक्शन असतं. आता यानुसार पण टाईप पडतात. काही काही मशीन असे असतात की एफर्ट अप्लाय केला, लोडवर आला आणि एफर्ट सोडला, एफर्ट काढून घेतला तर लोड परत खाली जातो. जसं की पुलीने जर आपण बकेटमध्ये पाणी ओढतोय, सोडला आपण एफर्ट काढून दिला तर कसं जाईल ते पाणी लोड परत? त्याला म्हणतात रिव्हर्सिबल मशीन. म्हणजे मग एफर्ट काढला तर ती मशीन परत उलट काम करते, रिव्हर्स काम करते ना. जेव्हा तुम्ही एफर्ट काढता, जसं स्प्रिंग आहे, लोड दिला तर खाली वाकली, तिचा साईज शेप चेंज झाला, लोड काढला परत ओरिजिनल शेप साईज मिळाला का नाही? म्हणजे रिव्हर्स काम केलं ना लोड काढल्यावर. पण प्लास्टिक घ्या किंवा ओल्या मातीचा गोळा घ्या, मी काय केलं त्याला असं हे केलं, क्रश केलं, त्याचा शेप बिघडवला. आता मी हा लोड काढून घेतला, परत पाहिल्यासारखा शेप येईल का? आयडिया आली? म्हणजे ते इरिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल कळालं, तसंच सेम टू सेम मशीन मध्ये अप्लाय करायचंय. मग याच्यामध्ये पण टू टाइप्स येतात बाळांनो, टू टाइप्स. पहिलं येतं रिव्हर्सिबल मशीन, आणि दुसरं येतं बाळांनो इरिव्हर्सिबल मशीन. मग मला सांगा लॉक होणारी मशीन कोणती? म्हणजे लोड अप्लाय केला, एफर्ट अप्लाय केला, लोडवर आला आणि एफर्ट काढला तरी तिथं ते. मग याला दुसरं नाव आहे सेल्फ लॉकिंग मशीन. हे ऑटोमॅटिक लॉक होते, सेल्फ लॉकिंग मशीन. सेल्फ लॉकिंग मशीन. मग पहिलं हेडिंग द्या रिव्हर्सिबल मशीन. एवढा कन्सेप्ट पाहिला की आपण थांबणार आहे एवढा फोन. मग रिव्हर्सिबल मशीन, the machine who acts reversibly after removal of
effort, after removal of effort is called as reversible machine. बाळांनो, रिव्हर्सिबल मशीन त्याला म्हणतात की ज्या मशीन मध्ये एफर्ट काढून घेतला की लोड परत पहिल्या जागेवर येतो, याला म्हणतात रिव्हर्सिबल मशीन. मग काय कंडिशन आहे बरं, मी कसं ओळखायचं की ही मशीन रिव्हर्सिबल आहे की नाही? लक्षात ठेवा, रिव्हर्सिबल मशीन जी असते तिची इफिशियन्सी ऑलवेज 50% जास्त असते. इफिशियन्सी इज ऑलवेज ग्रेटर दॅन 50%. रिव्हर्सिबल मशीनची इफिशियन्सी नेहमी 50% जास्त असते, कारण 50% काम वर आणायला बकेट पुलीमध्ये आणि 50% काम परत खाली जायला, मग 50% जास्तच पाहिजे ना इफिशियन्सी. आणि थोडीशी 100% होत नाही, कारण थोडीशी इफिशियन्सी वाया जाते फ्रिक्शन मध्ये. मग 50% जास्त इफिशियन्सी आली तर ते रिव्हर्सिबल मशीन आहे समजून घ्यायचं. हे कळालं का? रिव्हर्सिबल मशीन, कंडिशन ऑफ रिव्हर्सिबल मशीन इज व्हॉट? देन इफिशियन्सी, इफ इफिशियन्सी ऑफ द मशीन इज ग्रेटर दॅन 50%, 50% जास्त इफिशियन्सी, तर ती रिव्हर्सिबल मशीन आहे. दुसरं, इरिव्हर्सिबल और सेल्फ लॉकिंग मशीन. The machine who does not act reversibly, the machine who does not act reversibly is called as irreversible machine. अशी मशीन जी कधीच उलट काम करत नाही, रिव्हर्स काम करत नाही. तो याचा एक्झाम्पल माहिती तुम्हाला? एक्झाम्पल खरं सांगायला पाहिजे होते, सांगतो मी. तर याला म्हणतात इरिव्हर्सिबल मशीन. मग इरिव्हर्सिबल मशीनची कंडिशन काय रे? याची इफिशियन्सी ऑलवेज 50% पेक्षा कशी असते? कारण एकाच बाजूने काम करते, उलट काम होतच नाही. म्हणजे 50% पेक्षा कमी इफिशियन्सी असेल तर इरिव्हर्सिबल, 50% पेक्षा जास्त असेल तर रिव्हर्सिबल. मग सांगा बरं, एक अशी इफिशियन्सी म्हणजे असं एक मशीन आहे माझ्याकडे ज्याची इफिशियन्सी 58%, रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? आणि 48% असल्यावर इरिव्हर्सिबल, 78 असल्यावर, 72 असल्यावर आयडिया आली ना? बर, आता मी ना तुम्हाला याचे एक्झाम्पल सांगतोय. एक कोणतं मशीन असायचे रिव्हर्सिबल आहे? पुली सगळ्यांना माहिती आहे, रिव्हर्सिबल आहे. आणि याचं एक एक्झाम्पल सांगतो, सिंपल स्क्रू जॅक. सिंपल स्क्रू जॅक माहिती कुठं असतं? ते पंक्चरच्या दुकानात असतं, ते टायर ठेवतात, ते असं फिरवलं ते वर येतं. किंवा हायड्रॉलिक जॅक पण असतो, ते वर आलं का परत ते सोडल्यावर खाली जात नाही. मग मला सांगा, 50% इफिशियन्सी असल्यावर काय होईल? मग नोट, संपला लेक्चर, आता झालं. नोट, इफ मशीन हॅज इफिशियन्सी ऑफ 50%, जर तुमच्याकडे एखाद्या मशीनची इफिशियन्सी बरोबर 50% आहे, देन मशीन इज जस्ट पॉइंट ऑफ रिव्हर्स. म्हणजे आता तुमची मशीन कधी पण रिटर्न फिरू शकते, अजून फिरली नाही पण कधी पण रिटर्न फिरू शकते. एफर्ट काढल्यावर कधी बी लोड त्याच्या जागेवर जाऊ शकतो. मग जर मशीनची इफिशियन्सी तुमची 50% बरोबर असेल, देन द मशीन इज जस्ट पॉइंट ऑफ रिव्हर्स. मशीन इज जस्ट पॉइंट ऑफ रिव्हर्स, जस्ट पॉइंट ऑफ रिव्हर्स. बोला, काय डाऊट? नोट समजली का? या ठिकाणी बाळांनो आपली या चॅप्टरची थिअरी संपते. नेक्स्ट लेक्चर पासून आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत, पीडीएफ शेअर केली जाईल. काय अडचण आल्यास विचारा उद्याच्या लेक्चरला. ओके, बाय.
Like, share, and subscribe. Thanks for watching.